मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री गणेश पुराणाच्या अष्टविनायकाच्या कथा। घर बसल्या गणपतीच्या दिवसात अष्टविनायकाच्या कथा सर्वांनी ऐकाव्या आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद घ्यावा। जो कोणी खूप भाग्यवान आहे त्यालाच या गणपतीच्या अष्टविनायकाच्या कथा ऐकायला मिळतं। ज्याच्या पदरी खूप खूप काही जन्माचे पुण्य असेल तोच या गणेशाच्या कथा ऐकू शकतो। सहजासहजी या कथा ऐकायला मिळणार नाहीत तुम्हाला एवढ्या मराठीमध्ये। आईने ऐका आपल्या मुलांच्या बुद्धीच्या विकासासाठी, ज्यांचे लग्न नाही होते, ज्या मुलींचे व्यापारात लाभ नाही होते, प्रमोशन नाही होते, अभ्यासात कुठे काही नंबर लागत नाही आहे, या अभ्यासात मुलं चिडचिड करता, प्रत्येक गोष्टींवर रामबाण इलाज हे गणेश पुराणाचा श्रवण केल्याने सुद्धा सर्व पापांचा नाश होतो आणि गणपती बाप्पा आपल्या सर्व कामना पूर्ण करतात। 7 कोटी मंत्र आहेत या गणेश पुराणामध्ये गणपती बाप्पाच्या, तर त्याच्यातून अत्यंत प्रभावी मंत्र आणि उपाय सांगितले आहेत। तर मी ते तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। तर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ब्रह्मदेवांनी सृष्टी निर्माण केली। कशी निर्माण केली? अगोदरच्या व्हिडिओमध्ये भरपूर काही सांगितलं, तर त्याचा इंट्रो देत नाही मी, की ब्रह्मा विष्णू महेश यांनी सुद्धा गणपतीच्या गजाननाय नमः या मंत्राचा जप करून गणपती बाप्पाला प्रसन्न करून घेतले। तर ब्रह्मदेवांनी जी बुद्धी कुंठित झालेली होती, तर त्यांना वेद व्यास कसे रचायचे, सृष्टी कशी निर्माण करायची याची त्यांना अजिबात जाणीव नव्हती। तर त्यांनी गजाननाला, मागच्या व्हिडिओमध्ये ऐकलं, गजाननाला प्रसन्न करून गजाननाय नमः मंत्राचा जप करून गणपती बाप्पाला प्रसन्न केले आणि विश्वरूप दर्शन गजाननाने ब्रह्मा विष्णू महेश यांना दिले असे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले होते। मग ब्रह्मदेवांना भगवान गणेशाने सृष्टी निर्माण करायला सांगितली। त्यावेळेस ब्रह्माजी म्हणाले की सृष्टीची उत्पत्ती कशी करावी आता मला ते समजत नाही आहे। मग त्यावेळेस गजाननाने सांगितले की माझ्या देहाकडे बघा, ब्रह्मदेवा माझ्या देहाकडे बघा। ज्या वेळेस ब्रह्मदेवाने गजाननाच्या देहाकडे बघितले तर खूप त्यांना काय काय दिसले, तर मी ते संपूर्ण तुम्हाला सांगितले। त्याच्याने ब्रह्मदेवाचा गर्भ जो होता तर तो नाहीसा झाला। ज्या वेळेस ब्रह्मदेवाने गजाननाच्या देहाकडे बघता बरोबर ब्रह्मदेवाला काय काय दिसले? ब्रह्मदेवाला विष्णू, रुद्र, इंद्र इत्यादी अनेक काही वस्तू दिसल्या आणि पृथ्वी, अरण्य, नद्या, समुद्र, यक्ष, गंधर्व, किन्नर, ऋषी, राक्षस, मनुष्य, पशु, मत्स्य, उद्भव, स्वदेश, जाळज, अंडज अशा प्रकारचे गणेशाच्या देहावर हे सर्व काही ब्रह्मदेवाला दिसले। त्यावरून ब्रह्मदेवाला गजाननाने विश्वरूप दर्शन दिले। मग नंतर सांगितले की आता सृष्टी निर्माण करा। मग सृष्टी निर्माण करायला ब्रह्मदेवांनी सुरुवात केली। ब्रह्मदेवाची कथा ऐकून सोमकांत राजा अतिशय आनंदित झाला। सोमकांत म्हणाला, ऋषी महाराज आता सृष्टी कशी निर्माण केली ते सांगा ना। तर सोमकांत राजाला हे संपूर्ण काही भृगु ऋषी सांगत आहे की कसे काय सृष्टीची निर्माण केली, कारण की त्यांना कुष्ठ रोग झाला होता त्या राजाला। तर राजा अरण्यात भृगु ऋषीच्या आश्रमात आला आहे आणि भृगु ऋषींनी त्याला स्वच्छ आंघोळ वगैरे करून गणेश पुराणाचं श्रवण करायला सांगितलं। तर गणेश पुराणाचं श्रवण करत आहे सोमकांत राजा, तर त्याच्यात हे सर्व कथा आलेल्या आहे। तर सोमकांत राजा आता म्हणत आहे की महाराज सृष्टी आता ब्रह्मदेवाने कशी निर्माण केली ते मला सांगा। त्यावर भृगु ऋषी म्हणाले, प्रथम ब्रह्मदेवांनी 7 मानव पुत्र तयार केले। 7 मानव पुत्र कोणते? की जे शिवलीला अमृत कथा हा सुद्धा या 7 मानसपुत्रांनी या भूलोकावर आलेला आहे। त्यातील सर्वात महत्त्वाचा अध्याय 11वा अध्याय भूतलावर या 7 मानवपुत्रांनी आणलेला आहे। स्वयं स्वर्गातून तो शिवलीला अमृताचा 11वा अध्याय भूलोकावर आलेला आहे, म्हणून त्या अध्यायाला एवढं महत्त्व आहे। तो अध्याय मृत्यूकाल दूर करतो आणि कसलेही मोठी संकटे असतील, गंडांतर असतील, शिवलीला अमृताच्या 11व्या अध्यायाने सर्व संकटांचा नाश होतो असे मी खूप काही व्हिडिओमध्ये सांगितले। आणि परत या मानवपुत्रांचा उल्लेख या गणेश पुराणामध्ये पण आला, तर त्यामुळे मला हा टॉपिक शिवलीला अमृताचा तुम्हाला थोडासा इंट्रो सांगावा लागला। तर हे मानवपुत्रांनी जे काही आणलेलं आहे या भूलोकावर, तर या मानवपुत्रांचा उल्लेख प्रत्येक पुराणांमध्ये आलेला आहे। आतापर्यंत माझी जी 9 पुराणे शालिनी भक्तिसागरवर आलेली आहे त्यामध्ये प्रत्येक पुराणांमध्ये मी तुम्हाला इंट्रो देत राहते, तरी पण तुम्हाला प्रत्येक गोष्टीची आठवण राहावी
सदोसदी आठवण राहावी यासाठी वारंवार काही गोष्टी वारंवार बोलत राहते. तर भृगु ऋषी म्हणाले की प्रथम ब्रह्मदेवांनी 7 मानवपुत्र तयार केले आणि नंतर त्यांना प्रजा उत्पन्न करण्याची आज्ञा दिली. प्रथम त्या मानसपुत्रांनी घोर तपश्चर्या केल्यामुळे ते मुक्त झाले. त्यानंतर पुन्हा 7 पुत्र उत्पन्न झाले आणि त्यांच्याकडे प्रजा उत्पन्न करण्याचे काम सोपवले. पण तेही तपश्चर्याच्या मागे लागल्यामुळे त्यांना प्रजा उत्पन्न करता आली नाही. ते पाहून स्वतः ब्रह्मदेवांनी प्रजा निर्माण करण्याचे ठरवले. बाहू, मांडे आणि पाय यापासून क्षत्रिय वर्ग वगैरे 3 वर्णांची उत्पत्ती झाली. नाभीपासून आकाश, मस्तकापासून स्वर्ग आणि पायापासून पृथ्वी अशी ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्माण केली. सृष्टीची निर्मिती कशी झाली तर प्रथम काय केले, पायापासून क्षत्रिय वगैरे 3 वर्णांची उत्पत्ती झाली. अगोदर नाभीपासून आकाश तयार झाले, मस्तकापासून स्वर्ग तयार झाले आणि पायापासून पृथ्वी अशी ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती केली. यानंतर समुद्र, नद्या, पर्वत, गवत, वेली, वृक्ष, वस्तू निर्माण केल्या. काही काळानंतर श्री विष्णूच्या कानातून 2 राक्षस उत्पन्न झाले, मधु आणि कैटभ. हे 2 राक्षसांचा उल्लेख तुम्हाला देवी पुराणात आलेला आहे आणि देवी पुराणात सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की ह्या विष्णूच्या कर्णमळामधून म्हणजे कानामध्ये जो मळ राहतो त्याच्यामधून हे 2 राक्षस उत्पन्न झालेले आहे. देवी भागवत पुराण सुद्धा शालिनी भक्तिसागरवर आलेलं आहे, त्यामध्ये बी याचा उल्लेख मी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजवलेला आहे. तर परत त्यांचा उल्लेख मधु आणि कैटभ यांचा उल्लेख गणेश पुराणात आला. तर श्री विष्णूच्या कानातून जे 2 राक्षस उत्पन्न झाले, कानाच्या कर्णमळामधून जे 2 राक्षस उत्पन्न झाले ते मधु आणि कैटभ अशी त्यांची नावे. त्रैलोक्यात हे 2 राक्षस अतिशय प्रसिद्ध आहेत. उत्पन्न झाल्यावर राक्षसांनी ब्रह्मदेवांना त्रास द्यायचे काम सुरू केले. त्यानंतर तसेच वेद, शास्त्रे, देव, ऋषी, साधू यांची निंदा सुरू केली. या राक्षसांच्या भीतीने सर्व सृष्टी थरथर कापू लागली. शेवटी ते राक्षस ब्रह्मदेवाचे भक्षण करण्यासाठी त्यांच्यावर धावून गेले. मधु व कैटभ या राक्षसांचा नाश करण्यासाठी ब्रह्मदेवांनी विष्णूला जिने मोहित केले होते तिने निद्रा देवीला प्रार्थना केली. हे देवी, तुझी शक्ती अगाध आहे, तू विष्णूला सोडून या 2 राक्षसांना मोहित कर. या 2 राक्षसांनी पूर्वजन्मी माझी घोर तपश्चर्या केली होती, त्यामुळे मी त्यांना खूप वर दिले आहेत. त्या वरामुळे असे उन्मत्त झाले आहेत, म्हणून यांचा नाश करण्यासाठी तू विष्णूला सोडून दे, त्याला जागे होऊ दे. ऋषी सांगू लागले. श्री विष्णू जागे होईपर्यंत या 2 राक्षसांनी त्रिभुवनात खूप हल्लाखोर माजवला होता. अगदी इंद्र, चंद्र, कुबेर इत्यादी सर्व देव परेशान झाले होते आणि आपापल्या जागा सोडून पळू लागले होते. नंतर श्री विष्णू जेव्हा जागे झाले तेव्हा दैत्यांशी युद्ध करू लागले. बाकीचे देवही विष्णूच्या मदतीसाठी धावून आले. युद्धाला सुरुवात करण्यापूर्वी विष्णूने शंख फुंकला. त्या शंखाचा आवाज एवढा दुमदुमला, इतका घुमला की अख्खे पाताळ दुमदुमले. शंखाचा आवाज ऐकून ते दोघे दैत्य म्हणाले, काय रे, आपण सर्व त्रैलोक्य फिरले पण असा प्रचंड आवाज कधी ऐकायला मिळाला नाही. शंख वाजवणारा पुरुष मोठा शक्तिमान असला पाहिजे. अशा बलवान शत्रूशी युद्ध केलेच पाहिजे. युद्ध करताना मग मरण आले तरी सुद्धा चालेल, असे ते 2 राक्षसांनी मधु आणि कैटभांनी असं सांगितले. त्याही 2 राक्षसांनी विष्णूबरोबर युद्ध करण्याचे ठरवले. ते विष्णूला म्हणाले, तुला तुझ्या शक्तीचा अभिमान असला तरी तुझा हा अभिमान आम्ही झटक्यात घालू. तुझा उन्मत्तपणा आमच्या पुढे टिकणार नाही. हे त्यांचे गर्वाने फुगणारे बोलणे ऐकून विष्णू म्हणाला, ठीक आहे, मग व्हा युद्धाला तयार. अंगात सामर्थ्य असल्याशिवाय युद्धाला कोणी तयार होत नसते. यावर ते राक्षस म्हणाले, तुला तुझ्या 4 हातांचा गर्व झाला आहे ना, मग असं करू, आपण बाहुयुद्धच करू. असे म्हणता श्री विष्णूने आपल्या हातातील सर्व आयुधे खाली ठेवली व लगेच त्या दैत्याबरोबर युद्धाला सुरुवात केली. हाताशी हात, दंडाशी दंड, मांड्याशी मांडी, खांद्याशी खांदा लावून मल्लयुद्ध खेळू लागले. असे खूप दिवस युद्ध चालले पण विष्णूकडून त्यांचा काही पराभव होईना. नंतर विष्णूने गायन येत असलेल्या गंधर्वाचे रूप घेतले आणि उत्तम वीणा घेऊन त्या स्वरावर ते गायन करू लागले. विष्णूच्या नाद मधुर गाण्याने वनातील हरणे, वाघ आणि इतर श्रापदे तर गुंगच होऊन गेली. सर्व देव, गंधर्व, राक्षस सुद्धा आनंदित झाले. हातातले काम ठेवून सर्वजण ऐकत राहिले. शंकराला सुद्धा कैलासावर हे गायन ऐकू गेले. त्याला आनंद झाला. कोण आहे हे बघण्यासाठी शंकराने निकुंभ आणि पुष्पदंत हे गण त्या गायकाला आणण्याकरता पाठवले. त्या गणांबरोबर विष्णू कैलासावर गेला. मस्तकी चंद्र, अर्धांगी पार्वती, अंगावर गजचर्म व गळ्यात रुंड माळा घातलेला असा शंकर त्याचे दर्शन घेतले. शंकराने विष्णूला ओळखले व आपल्या शेजारी आसनावर बसवले. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थांचा लाभ घडवणारे आपले दर्शन झाले, त्यामुळे मी धन्य झालो आहे, असे विष्णू म्हणाला.
पुन्हा एकदा विष्णूंनी वीणा उचलली आणि आपल्या गायनाने सर्वांना मंत्रमुग्ध केले. त्या गायनाने स्कंद, गणपती, पार्वती, देव, ऋषी वगैरे मंडळींना खूप आनंद झाला. शंकर तर खूप खुश झाले. खुश होऊन विष्णूला म्हणाले, मी तुझ्यावर खूप प्रसन्न झालो आहे. तुला कोणता वर पाहिजे ते माग. तेव्हा विष्णूने युद्ध चालू असलेल्या वृत्तांत शंकराला सांगितला. त्या 2 दैत्यांचा वध कसा करायचा हे समजत नाही. त्यांच्या वधाचा उपाय मला सांगा, असे विष्णूने सांगितले. त्यावर भगवान शंकर म्हणाले, हे बघा भगवान विष्णू, तुम्ही युद्धाला सुरुवात करण्यापूर्वी श्री गणेशाचे स्मरण केले का? गणेश पूजन करा, म्हणजे युद्धात तुम्हाला यश मिळेल. कोणत्याही कार्याला सुरुवात करण्यापूर्वी छोटे असो वा मोठे असो गणपती बाप्पाची पूजा करायला हवी, म्हणजे विघ्न येत नाही आणि तुम्हाला प्रत्येक कार्यात यश मिळत राहते. तेव्हा विष्णू म्हणाले, मला नाही माहीत गजाननाची पूजा कशी करायची, ते तुम्ही मला सांगा. त्यावर शंकर म्हणाले, विष्णू, श्री गजाननाचे 7 कोटी जरी मंत्र असले तरी त्यापैकी षडाक्षर हा एक मंत्र, 2च मंत्र सर्वात श्रेष्ठ आहेत. त्यातला एक मंत्र तुला मी सांगतो, हे सांगून शंकराने षडाक्षराचा उपदेश केला. त्या मंत्रांची उपासना करण्यासाठी विष्णू त्या ठिकाणाहून निघून गेला. श्री विष्णूने सिद्धिक्षेत्र नावाच्या ठिकाणी जाऊन घोर तपश्चर्या केली. तेथे विष्णूंनी षडाक्षर मंत्राचा विधीपूर्वक जप केला. बाणास्त्राने त्यांनी दिग्बंधन करून भूमी शुद्ध केली. श्री गणेश मंत्राची उपासना केली. 100 वर्ष ही घोर तपश्चर्या चालू होती. नंतर श्री गजानन प्रसन्न झाले. म्हणाले, हे विष्णू, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुला हवा तो वर माग. माझी ही पूजा तू युद्धाच्या सुरुवातीला केली असती तर तुला तेव्हाच विजय मिळाला असता. नंतर श्री विष्णूंनी गजाननाची स्तुती करून मधुकैटभाचा नाश करण्याचा वर मागितला. तसेच आणखी जर राक्षस निर्माण झाले तर त्याचाही नाश करता येण्यासाठी शक्ती दे, असाही वर मागितला. ज्या ठिकाणी श्री विष्णूंना श्री गजाननाचे वरदान दिले त्या ठिकाणी श्री गजाननाचे 4 द्वारे असलेले भव्य दिव्य मंदिर श्री विष्णूंनी बांधले. गंडकी शिळवर श्री गजाननाची मूर्तीची स्थापना केली. त्या ठिकाणी सिद्धी प्राप्त झाली. म्हणून सर्व देवांनी त्या श्री गणपतीला सिद्धिविनायक असे नाव दिले. ओम श्री सिद्धिविनायकाय नमः या मंत्राचा जप ज्या घरामध्ये होतो त्या घरामध्ये सर्व सिद्धी प्राप्त होतात. कोणत्याही कार्यात त्यांना यश मिळतो. कोणत्याही कार्याला सुरुवात करण्याच्या पूर्वी या जागा घ्यायला जात आहे, या कुठल्याही कामाला सुरुवात करत आहे, तर तुम्ही कोणत्याही कामाला, नवीन कामाला सुरुवात करण्याच्या अगोदर ओम सिद्धिविनायकाय नमः या तुम्ही लग्न करण्यासाठी व मुला-मुलींचे लग्न जोडण्यासाठी जात आहे, गाडी घ्यायला जात आहे, नोकरी, व्यापार, प्रमोशन, नवीन दुकान, काहीतरी शॉप ओपन करत आहे, व्यापारात लाभ होण्यासाठी, प्रत्येक कार्यात यश मिळण्यासाठी सिद्धिविनायकाच्या नावाचं कथन केलं पाहिजे. सिद्धिविनायकाय नमः या मंत्राचा जप केला पाहिजे. याच्याने गणपती बाप्पा खूप प्रसन्न होतात. तर ओम सिद्धिविनायकाय नमः म्हणजे जे आपलं काही कार्य असतं तर ते सिद्धीच होतं, असे भगवान श्री गणेशाने या गणेश पुराणामध्ये सांगितलेले आहे. तर ओम सिद्धिविनायकाय नमः या मंत्राचा जप करावा आणि असे नाव देण्यात आले. त्या दिवसापासून सिद्धिक्षेत्र सर्व त्रैलोक्यात प्रसिद्ध झाले. हे सिद्धिक्षेत्र सर्व 3 लोकांमध्ये त्रैलोक्यामध्ये प्रसिद्ध झाले. नंतर विष्णू व मधुकैटभाकडे युद्ध करण्यासाठी गेले. पुन्हा युद्ध सुरू झाले. ते युद्ध पुढे अनेक दिवस चालले. शेवटी विष्णू त्या दैत्यांना म्हणाला, हे दैत्यांनो, आज तुमच्यासारखे युद्ध मी पाहिलेले नाही. मी तुमच्यावर खुश आहे. तुम्हाला कोणता वर मागायचा आहे तो मागून घ्या. यावर ते राक्षस हसले आणि म्हणाले, आम्हाला नको आहे तुझा वर. तुला पाहिजे असेल तर आमच्याकडून वर मागून घे. इतका वेळ तू आमच्याशी युद्धात टिकून राहिला याचाही आम्हाला आनंद होत आहे. राक्षस आपल्याला वर द्यायला तयार झाले आहेत. हे पाहून श्री विष्णू म्हणाले, हे दैत्यांनो, तुम्हाला मला वर द्यायचाच असेल तर तुम्ही माझ्या हातून मरावे असा वर मला द्यावा. हे विष्णूंचे हे बोलणे ऐकून त्या राक्षसांनी आपल्या आजूबाजूला पाहिले. त्यांना सर्व सृष्टीच जलमय झालेली दिसली. ते पाहून ते म्हणाले, हे गरुडध्वजा, तुझा अलौकिक आम्हाला माहीत आहे. तुझ्या हातून जर आम्हाला मृत्यू आला तर आम्हाला मोक्ष मिळेल, म्हणून तू आमचा खुशाल वध कर. मधु आणि कैटभांनी असं सांगितलं की तू आमचा खुशाल वध कर, म्हणजे आम्हाला मोक्षाची प्राप्ती होईल. हे ऐकून झाल्यावर श्री विष्णूंनी त्या दोघांना, मधु आणि कैटभांना मांडीवर घेऊन त्यांना सुदर्शन चक्राने वध केला आणि दोघांना मोक्षाची प्राप्ती झाली. मग भीमराजाची कथा, ब्रह्मदेवाची विनंती मान्य करून महर्षी व्यासांनी गणेश महात्म्याविषयी सांगण्याची सुरुवात केली. एक कथा ते म्हणाले, कौंडिन्य नगरात भीमराजा नावाचा मोठा पराक्रमी राजा होऊन गेला.
त्याला कारभार मांगलिक राजे बघायचे. भीम राजा जर सवारीला निघाला की त्याच्याबरोबर 10 कोटी हत्ती, पायदळ, घोडे मोठ्या प्रमाणात असे. त्याच्याकडे हजारो ब्राह्मण आश्रयाला होते. त्याची पत्नी सुस्वरूप, सुंदर आणि पतिव्रता होती. चारुहासिनी तिचे नाव होते. पण पुत्रप्राप्ती नसल्याने ती अतिशय दुःखी होती. राजाला तिचे हे दुःख पावत नव्हते. एक दिवस भीम राजा आपल्या पत्नीला म्हणाला, राणी, आपल्याला जर पुत्रप्राप्ती नाही तर हे राज्य करून तरी काय उपयोग? आपण हे सर्व राज्य त्यागून अरण्यात जाऊया असे सांगितले. आणि मुलं ज्यांना नसतात त्यांना स्वर्गात जागा मिळत नाही. जो निपुत्रिक असतो त्याच्याकडे पित्तर जेवायला येत नाही, अन्नोदक स्वीकारत नाही. आपला जन्म आपल्याला पुत्र नाही तर निर्थक आहे असे त्या राजाने सांगितले. राज्य, वैभव, राज्यभाग हे मला सर्व निरुपयोगी आता वाटते. नंतर भीमराजाने हुशार व बुद्धिमान असलेल्या प्रधान, मनोरंजन व सुमंत यांना बोलावून घेतले. त्या हुशार प्रधानांना बोलावून राजा म्हणाला, प्रधानजी, आम्हाला पूर्वजन्माच्या पापामुळे या जन्मात पुत्रप्राप्ती नाही, संतान प्राप्ती नाही, म्हणून आम्हाला हे राजवैभव सोडून अरण्यात जातो आहे. आम्ही जर पुन्हा आलो नाही तर हे राज्य तुम्ही दोघात वाटून घ्या आणि सुखाने कारभार चालवा. चांगला मुहूर्त पाहून राजाने स्वस्ती वाचन केले. ब्राह्मणांना भरपूर दान दिले. त्यानंतर राजा आपल्या पत्नीसह जंगलात निघून गेला. जंगलात एका ठिकाणी त्यांना सरोवर दिसले. सरोवराभोवती त्यांना खूप झाडे, फळे, फुले दिसली. तेथेच जवळपास त्यांना एक ऋषीचा आश्रम दिसला. त्या आश्रमात सिंह आणि हत्ती, सर्प, मांजरे, उंदीर आपले हाडवैर विसरून आनंदाने राहत होते. विश्वामित्र ऋषीचा आश्रम होता. तो विश्वामित्र ऋषी दर्भासनावर बसले होते. अनेक शिष्य त्याच्या भोवती बसून वेद अभ्यास करत होते. राजाने त्या विश्वामित्र ऋषींना पाहताच नमस्कार केला. ऋषींना पाहून त्यांना खूप आनंद झाला. राजाच्या मनात काय होते हे विश्वामित्र ऋषींनी बरोबर ओळखले. राजा आसनावर बसला तेव्हा ऋषी म्हणाले, हे राजा, तुझे कल्याण असो. तुला सद्गुणी, कीर्तिमान असा पुत्र प्राप्त होईल. पण तू कुठून आला, तुझी राजधानी कोणती हे सांगशील का? राजा म्हणाला, माझं नाव भीमराजा. मी विदर्भ देशातील कौंडिण्यपूर नगरीचा राजा. मला संतान व्हावे म्हणून मी खूप मोठी तपश्चर्या, दान, धर्म, व्रताचरण सर्व काही केले. परंतु पूर्वजन्माची माझी एवढी पापे आहेत म्हणून मला पुत्रप्राप्ती नाही. ज्याची पूर्वजन्माची खूप काही पापे असतात त्यांना संतान, पुत्रप्राप्ती होत नाही असे गणेश पुराणामध्ये सांगितले आहे. तर माझे एवढे पापे आहेत की मला पुत्रच होत नाही आहे. तेव्हा राजाचा त्याग करून, मी सर्व राज्यांचा त्याग करून मी आज जंगलात आलो आहे. जंगलात तुमचं दर्शन झाल्यामुळे मी आज धन्य झालो आहे. तुमच्या आशीर्वादाने मला पुत्रप्राप्ती होईल यात शंका नाही. पण मी पूर्वजन्मी कोणती पाप केली होती ज्यामुळे मला मूलबाळ होत नाही आहे ते आपण मला सांगू शकाल का? त्यावर विश्वामित्र प्रभू श्रीरामाचे गुरु. विश्वामित्र कोण आहे? प्रभू श्रीरामाचे गुरु. राजा, तू संपत्तीमुळे चढून जाऊन कुलाचार सोडलास. ज्यांना वेद, शास्त्रे, पुराणे असे विषयांचे ज्ञान आहे असे पुरुष श्री गणेश आराधना करतात. तुझे तर कुलदैवत आहे ते. मग तू श्री गजाननाची पूजा करायला कसा काय विसरलास? त्यामुळेच देवादिदेवाचा तुझ्यावर कोप झाला आहे, म्हणून तुला पुत्र होत नाही. तर मग आई, भीम नावाचा तुझा 7वा पूर्वज होता. भीम नावाचा तुझा 7वा पूर्वज म्हणजे 7वा जन्म होता. कमला नावाची त्यांची पत्नी होती. तर त्याला कोणत्या पापामुळे त्याला मूलबाळ होत नाही आहे असे भीमराजाने विश्वामित्रला विचारले की तुम्ही सांगू शकाल का मी कोणते पाप केले होते? मग आता विश्वामित्र म्हणत आहे की तू कोणते पाप केले होते, तुला मूलबाळ होत नाही आहे. तर तू ऐक आता की तू कोणते पाप केले होते. तू 7वा जो तुझा जन्म होता भीम नावाचा तो पूर्वज होता. आणि तुझी एक कमला नावाची एक राणी होती, त्याची पत्नी कमला नावाची त्याची पत्नी होती. खूप दिवसानंतर त्याला पुत्रप्राप्ती झाली. पण तो मुलगा जन्मताच मुका आणि बहिरा होता. त्याच्या शरीराला छिद्रे होती. त्या छिद्रातून कधी रक्त वाहत होते. त्यामुळे सगळी दुर्गंधी पसरली होती. तसेच तो कुबडाही होता. असा विचित्र मुलगा झालेला पाहून कमला राणी खूप दुःखी झाली. ती मनात म्हणाली, यापेक्षा मला मूल झाले नसते तरी चालले असते. याला मी कुण्या नातेवाईकात घेऊन जाऊ शकत नाही. तेव्हा देवादिदेवा महादेवा, मला किंवा याला मरण दिलं दोघांना तर बरं होईल अशी ती कमला राणी म्हणत होती. असे म्हणून कमला राणी जोरजोराने रडू लागली. तिचे रडणे ऐकून राजा प्रस्थिगृहातून, म्हणजे जिथे आरामगृह करत होता, प्रस्थिगृहातून आला आणि त्याला बालकाकडे व राणीकडे पाहून म्हणाला, राणी, असे दुःख करू नकोस. अगं, सुख दुःख हे पूर्वजन्माच्या कर्मामुळे भोगावे लागतात. ते जास्त दिवस टिकत नाही. जो आज दुःखी आहे तो उद्या सुखी होईल.
आज विचार करून तू तुझं दुःख आवर. आपण या बालकाचे शरीर सुंदर व सुदृढ होईल असे समजायला पाहिजे. पूर्वजन्मी याने काय केले असेल त्यामुळे याला अशी व्यथा प्राप्त झाली आहे. हा मुका आहे, बैरा आहे, याच्या अंगाला छिद्रे आहे आणि याच्या छिद्र्यामधून कधी पूत कधी रक्त वाहत आहे. याने कोणते बरं पाप केले असेल अशी ते राणी आणि राजा दोघं एक दुसऱ्यात संभाषण करत होते की याने कोणते बरं पाप केले असेल त्यामुळे याला असा जन्म प्राप्त झालेला आहे. तर याचं तू रडू नकोस. राजा म्हणतो राणीला, तू रडू नको. आपण याला चांगलं शरीर सुदृढ आणि सुंदर होईल आपण असे काहीतरी औषध आणि उपचार करू या बाळावर. तर याला आपण चांगले नीट करू. मग नंतर त्यांनी पूर्वजन्मी याने काय पाप केले असेल त्याप्रमाणे याला होईल. मणी मंत्र औषधे यांच्यावर त्या बाळावर काहीच उपयोग होईना. यात्रा करून पुण्य मिळवू, यांचं काय कल्याण करण्याचा प्रयत्न करू, त्याचं कल्याण करण्याचाच आपण नेहमी प्रयत्न करू असे सांगितलं. तर राजा म्हणाला, तू अशी रडू नको, दुःख करून घेऊ नको. याने जे काही पाप केलं असेल जाऊ दे, त्याप्रमाणे त्याचं चांगलंच होईल. जाऊ दे, तू काही हा विचार करू नको की याने मागच्या जन्मात कोणती पापे केली होती. मणी मंत्र औषधे यांच्या बळावर आपण या बाळाला नीट करून यात्रा करून पुण्य मिळवून याला चांगले सुदृढ आणि चांगले शरीर प्राप्त करू, त्याचं कल्याण करण्याचा प्रयत्न करू असे राजाने राणीला सांगितले. काही दिवसांनी राजाने ब्राह्मणांना, ज्योतिषांना आणि साधूंना बोलावून घेतले. दान धर्म केला. त्यांच्या संमतीने आपल्या मुलाचे नाव त्याने दक्ष ठेवले. राजाने जो मुलगा मुका होता, बैरा होता, कुबडा होता, त्याच्या अंगाला छिद्रे होती, कधी रक्तपू वाहत होता, तर त्या राजाने चांगल्या ब्राह्मणांना बोलवून दानधर्म केला आणि त्या राजाने त्या मुलाचे नाव. राजा म्हणाला की राणी, तू असा शोक करू नको. आपण बाळाला चांगले सुधरवू आणि त्याला चांगले शरीर प्राप्त करून देऊ. काही दिवसांनी राजाने ब्राह्मणांना, ज्योतिषांना आणि साधूंना बोलावून त्यांना दानधर्म केला. त्यांच्या संमतीने आपल्या मुलाचे नाव त्याने दक्ष ठेवले. दक्षासाठी त्याने तंत्र मंत्र औषधी केली पण काहीच उपयोग झाला नाही. राजाने स्वतः 12 वर्ष दक्षासाठी तपश्चर्या केली पण काहीही त्याचे सार्थक पडले नाही. तेव्हा राजा खूप नाराज झाला, खूप दुःखी झाला आणि या गोष्टीचा त्याला राग पण आला. रागाच्या भरात राजाने कमला राणीला, आपल्या पत्नीला वाटेल तसा बोलला, तिची अवहेलना केली. तुझे आणि तुझ्या मुलाचे दक्षाचे तोंडही मला दाखवू नको असे म्हणून तिला व तिच्या पुत्राला, राणीला आणि दक्षाला नगराच्या बाहेर हाकलून दिले. मुलाला घेऊन राणी अशीच गावोगावी भटकत राहिली. चोरांनी तिच्या अंगावरील सर्व दागिने पळवून नेले. भिक्षा मागून ती पोट भरत होती. ती चालत चालत एका नगरीत पोहोचली. तेथील एका मंदिरात तिने मुक्काम केला. मुलाला मंदिरात ठेवून भिक्षा मागायला ती बाहेर गेली. तेव्हा त्या ठिकाणी एक भगवत भक्त तेथे आला. त्या ब्राह्मणाच्या शरीराच्या वाऱ्याच्या स्पर्शाने तो मुलगा बरा झाला. तो मुलगा म्हणजे दक्ष बरा झाला. तो व्याधीमुक्त होऊन सर्व अंगावर सुंदर असा झाला. राणी परत आल्यावर आपल्या सुंदर व व्याधीमुक्त झालेल्या मुलाला पाहून खूप आनंद झाला. राणीला तंत्र मंत्र औषधे दान धर्म तपश्चर्या करूनही काही गुण आला नाही. पण एका भगवत भक्ताच्या ब्राह्मणाच्या अंगावरून आलेल्या वाऱ्याच्या स्पर्शाने आपला मुलगा बरा झाला. याचे तिला खूप आश्चर्य वाटले. नंतर ती रोजच भिक्षा मागायला नगरात जाऊ लागली. तेव्हा लोक त्याचे स्वागत करत, त्यांना भोजन देत, अनेक जण त्यांना नवी जुनी वस्त्रे पात्रही देत असे. असे बरेच दिवस गेले. त्या दक्ष राजपुत्राने श्री गजाननाची आराधना करायला सुरुवात केली. ओम गम गणपते नमहा असा हा 8 अक्षरांचा जप दक्षाने एका पायाच्या अंगठ्यावर उभा राहून सुरू केला. ज्या घरामध्ये ओम गम गणपते नमः या मंत्राचा 8 अक्षरांचा मंत्र आपल्या मुलांच्या बुद्धीच्या विकासासाठी, आपल्या मुलांचे लग्न जुळत नसणार, व्यापारामध्ये लाभ नसणार, आपले मुलं अभ्यासात हुशार नसणार, या मान प्रतिष्ठेत वाढ हवी असेल तर आईने हा मंत्राचा जप करावा. सकाळ संध्याकाळ 108 वेळा ओम गम गणपते नमः हा मंत्र गणपती बाप्पांचा सर्वात आवडता असा मंत्र आहे. तर हा मंत्र दक्षाने आपल्या एका पायाच्या अंगठ्यावर उभा राहून त्याने ओम गम गणपते नमः या 8 अक्षरांचा जप दक्षाने सुरू केला. राजपुत्राची ते आराधना बघून श्री गजानन प्रसन्न झाले. त्याच्या समोर ते प्रकट झाले. राजपुत्राची म्हणजेच दक्षाची ती आराधना बघून, ते तपश्चर्या बघून गजानन श्री प्रसन्न झालं. गणेशाने साक्षात दर्शन दिले दक्षाला. 4 हात, हत्तीसारखे तोंड, मस्तकावर तेजस्वी व रत्नजडित मुकुट, पितांबर नेसलेले असे त्याला क्षणभर श्री गजाननाचे स्वरूप दक्षाला दिसले. तितक्यात ब्राह्मणाचा रूप घेऊन श्री गजाननच तेथे आले आणि म्हणाले, मी प्रसन्न झालो आहे. तुझी काय इच्छा आहे तसा वर माग. त्यावर राजपुत्र दक्ष म्हणाला, देवा
तुम्ही मला तुमची 2 रूपे दाखवली, त्यामुळे मी खूप धन्य झालो आहोत. आपण अनेक रूपे धारण करू शकता, भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करू शकता. सर्वजण तुमची स्तुती करतात, तुमचे महात्म्य सांगतात, तुमचे महात्म्य ऐकतात. त्यामुळे मनोविकारावर विजय मिळवता येतो. जो कोणी गणेश पुराण ऐकतो त्याच्या सर्व रोगांचा नाश होतो. तर तुम्ही सर्व इच्छा भक्तांच्या पूर्ण करताच तुमची स्तुती जो कोणी करतो त्यांना तुम्ही दर्शन देतात. तर यावर श्री गजानन म्हणाले, दक्षा, मी तुझ्यावर सुद्धा प्रसन्न झालेलो आहे. तुला काय वर पाहिजे आहे ते माग. यावर श्री गजानन म्हणाले, दक्षा, मी तुला वर देणार नाही. तर दक्षा, मी तुझ्यावर प्रसन्न झालेलो आहे, पण तुला वर देणार नाही, कारण तो अधिकार माझ्या भक्ताचा म्हणजेच मृदुंगलाचा आहे. दक्षा, मी तुझ्यावर प्रसन्न झालेलो आहे, तू वर माग, तुला देईल, पण त्याचा अधिकार मला नाहीये. माझ्या भक्तांच्या म्हणजेच मृदुंगलाचा आहे. त्याच्या अंगावरून येणाऱ्या वाऱ्याच्या स्पर्शाने तू बरा झाला आहेस, तोच तुला वर देईल. तेव्हा असे सांगून श्री गजानन गुप्त झाले. दक्षाला फार वाईट वाटले, त्याला रडू कोसळले. श्री गजानन कुठे गेले, मला सांगा हो, दाखवा हो, असे म्हणून तो जमिनीवर लोटांगण घालून रडू लागला. दक्षाला फार वाईट वाटले की गजाननाने आपल्याला दर्शन दिले, आपल्याला वर देण्याचे हो सांगितले आणि नंतर सांगितले की तुला हा अधिकार सर्वात अगोदर मृदुंगलाचा आहे. तो मृदुंगलाच्या वाऱ्याच्या स्पर्शाने बरा झालेला आहे, म्हणून तुला फक्त मी सूचित करायला आलेलो आहे की मी तुझ्यावर प्रसन्न झालेलो आहे. वर देईल, पण त्याचा अधिकार अगोदर मृदुंगलाचा आहे. तर तू मृदुंगलाकडून तुझा आशीर्वाद घेऊन येईन, मग मी तुला वर देईल, असे स्वतः गजाननाने सांगितले. यावर दक्ष खूप रडू लागला, जमिनीवर लोटांगण घालू लागला. विश्वामित्र भीम राजाला म्हणाले मग की लोटांगण घालता घालता दक्षाला त्याच्या वस्त्राची अलंकाराची शुद्धी राहिली नाही. तसाच तो श्री गजाननाला शोधत नगराबाहेर पडला. त्याच्या मागे त्याची माता निघाली. दक्षाला वाटेल जो कोणी भेटेल, मग जो मनुष्य, पक्षी, प्राणी, झाडे जे कोणी दिसेल ते दक्ष सर्वांना विचारत होता की माझा गजानन कुठे गेला हो, कुठे दिसेल माझा गजानन. विचारत मृदुंगलाच्या ऋषीच्या आश्रमात जाऊन दक्ष पोहोचला. आश्रमाच्या सभोवतालच्या पवित्र वातावरणाने दक्षाला आनंद झाला. आतमध्ये एका आसनावर मृदुंगर बसलेले होते. त्याच्या समोर श्री गजाननाची एक देखणी छोटीशी मूर्ती ठेवलेली होती. मृदुंगलाच्या आश्रमामध्ये गजाननाची एक छोटीशी मूर्ती ठेवली होती. श्री गजाननाची पूजा करण्यात ऋषी अतिशय मग्न होते. तितक्यात त्याचे लक्ष दक्षाकडे गेले. मृदुंगल ऋषी गजाननाची छोटीशी मूर्तीची पूजा करता करता तितक्यात त्याचं लक्ष दक्षाकडे गेले. दक्षाने त्यांना साष्टांग दंडवत प्रणाम घातला. आपली सर्व हकीकत त्यांनी सांगितली की मला गजानन प्रसन्न झाला, गजाननाने मला वर देण्याचं हो सांगितलं. तितक्यात गजानन म्हणाला की माझा वर देण्याच्या अगोदर तुला मृदुंगल ऋषीच्या वाऱ्याच्या स्पर्शाने तू बरा झालेला आहे, तर तुला वर मृदुंगल ऋषीच देतील. तर मी तुम्हाला शोधत माझा गजानन कुठे आहे, काय आहे, मला कशाचीच शुद्धी नाही. मी लोटांगण घालता घालता तुमच्या या आश्रमाजवळ आलो आणि तुमचे मला दर्शन झाले, असे त्या दक्षाने सांगितले. त्यांना सांगितले. मग तो म्हणाला, महाराज ऋषीवर, तुमच्या शरीरावरून आलेल्या वायूमुळे मला हे सुंदर शरीर प्राप्त झाले आहे. मी खूप कुबडा होतो, आदी व्याधी मला लागलेल्या होत्या. माझ्या शरीराच्या खूप काही चिरकांड्या उडत होत्या, छिद्रे होते माझ्या शरीराला. मी कुबडा होता, मुका होता, बैरा होता, मला काहीच समजत नव्हते. पण तुमच्या वाऱ्याच्या स्पर्शाने माझे हे शरीर अगदी बरे झाले. श्री गजानन म्हणजे तुम्हीच आहात का, असे दक्षाने त्यांना विचारले. आता माझी खात्री पटली आहे. तेव्हापासून तुमच्या दर्शनासाठी मी व्याकुळ झालो होतो. तुमच्या दर्शनाने मी आता पावन झालेलो आहे. आपण श्री गजानन आहात का, असे मला आता खरे पटले आहे. दक्षाचे बोलणे ऐकून मृदुंगल ऋषी समाधानी झाले. ते दक्षाला म्हणाले, खरंच कुमारा, तू धन्य आहेस. मी इतकी हजारो वर्ष गजाननाची तपश्चर्या केली, पण मला गजाननाचे प्रत्यक्ष दर्शन अजून झाले नाही. तू माझ्यापेक्षा सुद्धा मोठा भक्त आहेस रे, की तुला साक्षात गजाननाने दर्शन दिले. आणि जो सृष्टी निर्माण करणारा तो परमेश्वर तुला साक्षात प्रत्यक्ष प्रसन्न झाला आणि तुला दर्शन दिले. मी तर तुझ्या दर्शनाने मी धन्य झालो की तुला गजाननाने दर्शन दिले आणि ते दर्शन तू घेतलेले. मी तुझा चेहरा पाहिला, तर तुझ्या चेहरा बघून तर मी तुझ्या दर्शनाने मीच धन्य झालेलो आहे. तर मला येऊन अलिंगन दे, म्हणजे मला सुद्धा गजानन प्रसन्न होईल असं मला वाटेल. मग मृदुंगल ऋषींनी
दक्षाला आलिंगन दिले आणि म्हणाले की मी तुझ्या दर्शनाने प्रसन्न झाले आहे. त्यांना स्पर्श केला. दक्षाला मृदुंगल ऋषीने स्पर्श केला. स्पर्श केल्या मात्र मृदुंगलाला असं वाटलं की मला आता गजाननाचे दर्शन झाले. मी खूप वर्षापर्यंत गजाननाची सेवा केली होती, पण गजाननाने मला कधीच दर्शन दिले नाही. आणि तू तर माझ्याहून पण खूप मोठा भक्त आहेत की तुला साक्षात प्रत्यक्ष जो सृष्टी निर्माण करणारा आहे तो परमेश्वर तुला दिसला. तर मी तुझ्या दर्शनाने अतिशय धन्य झालो आहे. तर मलाच येऊन तू आलिंगन दे असे मृदुंगल ऋषीने सांगितले. मग मृदुंगल ऋषीने दक्षाला एकाक्षर मंत्राचा उपदेश केला. ते म्हणाले, राजकुमारा, तू या मंत्राचा रोज जप कर. तुझ्या सर्व इच्छा श्री गजानन लवकर पूर्ण करतील. पण हा मंत्र तू विसरू नकोस. मी तुला जो मंत्र देत आहे तो मंत्र तू कधी विसरू नकोस, नाहीतर तुझे सर्वनाश होईल. जोपर्यंत तू गणेशाची पूजा करशील तोपर्यंत देव दानव कोणीही तुझे वाईट करू शकणार नाही. जो गजाननाचे दर्शन करतो, जो गजाननाची पूजा, पाद्य पूजा, फूल, बेल, पत्री, दुर्वा, लाडू, मोदक, खारगा, जास्वंदाचे फूल, शम्मीचे पानांनी जो गजाननाची पूजा करतो त्याच्यावर गजानन महाराज, गजानन भगवंत खूप लवकर प्रसन्न होतो. तर मी तुला एक मंत्र देतो, तर तू तो मंत्र आता जप आणि तो मंत्र मात्र तू विसरू नको, नाहीतर तुझे सर्वनाश होईल. जो गजाननाचे नामस्मरण करतो, जो गणेश पुराण ऐकतो, जो गणेशाच्या महात्म्याच्या कथा ऐकतो, त्यांचे जीवन अतिशय धन्य राहते. जो खूप भाग्यवान आहे, ज्याच्या पदरी खूप 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 काही जन्माचे पुण्य आहे, त्याला श्री गणेश पुराण ऐकायला मिळेल. सहजासहजी गणेश पुराण ऐकायला मिळणार नाही. तर मी तुला आता एक मंत्र सांगतो, तर तू तो मंत्र विसरू नको, नाही तर तुझे सर्वनाश होईल. दानव देव जोपर्यंत तू मंत्र करशील, जो गजाननाचं नामस्मरण करतो त्याचं कोणीही वाईट करू शकत नाही. मग आता दक्ष ऐक. सोमकांताने भृगु ऋषींना विचारले. मग सोमकांत राजा जो जंगलामध्ये अरण्यामध्ये आलेला आहे, त्याला कुष्ठरोगाने व्याधलेले आहे. तर हे सर्व काही ऋषी त्यांना भृगु ऋषी सोमकांत राजाला सर्व या गणेश पुराण श्रवण करत आहे. कारण की सोमकांत राजाने एवढी पापे केलेली होती की त्याच्या पापामुळे त्याला खूप काही कुष्ठरोगाने व्यासलेलं होतं. तर त्यांनी फक्त सोमकांत राजाने संकल्प केला की मला गणेश पुराण श्रवण करायचं आहे. तर गणेश पुराण फक्त श्रवण करण्याचा संकल्प केला तर त्यांचा कुष्ठरोग नाहीसा झाला. तर आता भृगु ऋषी त्यांना या कथा सांगत आहे गणेश पुराणांच्या. त्यांनी कधी गणेश पुराण ऐकलं नव्हतं. मग त्यांना हे संपूर्ण गणेश पुराण भृगु ऋषी त्या राजाला सांगत आहे. तर आता ह्या कथा आपल्या आता कथा बल्लाळ विनायकाची आहे. तर मग हा दक्षाला मृदुंगल ऋषी आता दक्षाला सांगत आहे. सोमकांत राजाने परत भृगु ऋषींना विचारले, ऋषीवर, मग दक्ष राजकुमार तर जन्मता अंधळा, मुका, बैरा, कुबडा होता. त्याचे पूर्ण शरीर छिद्रमय होते. मग अशा दुर्गंधीयुक्त शरीर केवळ मृदुंगल ऋषीच्या शरीरावरील वायूच्या स्पर्शानेच का बरे झाले? त्याच्या व्याधी बऱ्या होऊन तो अगदी टवटवीत फुलासारखा देखणा कसा झाला? त्याला तर साक्षात गजाननाने दर्शन दिले होते. मग मृदुंगलाच्या वाऱ्याच्या स्पर्शानेच का दक्ष सुधारला? इतक्या लवकर त्याला सिद्ध्या कशी काय प्राप्त झाली? मृदुंगल ऋषी तर 1000 वर्ष गजाननाचे तप करत होते. मग मृदुंगल ऋषींना का नाही प्रसन्न झाला? पण त्यांना श्री गजाननाचे प्रत्यक्ष दर्शन झाले नाही. मग दक्षाला कसे काय झाले? दक्षाने असे पूर्वजन्मी कोणते पुण्य केले होते? कोणते पुण्य केले होते की त्याला गजाननाने साक्षात दर्शन दिले? आणि जर पुण्य केले होते तर मग या जन्मी त्याला असे विकृत, मुका, बैरा, कुबडा असे शरीर जन्मता का म्हणून मिळाले? असे सोमकांत राजाने त्या भृगु ऋषीला संपूर्ण या गणेश पुराणातील ज्या कथा भृगु ऋषी सोमकांत राजाला सांगत आहे, तर त्याच्यावर सोमकांत राजाने भृगु ऋषींना हा प्रश्न विचारला दक्षाचा. मग भृगु ऋषी म्हणाले, त्याच्या पूर्वजन्माची कथा आता ऐका. त्याची पूर्वजन्माची दक्षाची कथा आता ऐक. अशी ती कथा आहे. मग तुझ्या शंकाचे आणि तुने जे जे प्रश्न विचारले त्याचे तुझं निरासन होईल. सिंधू देशात पली नावाचं एक गाव आहे. तेथे कल्याण नावाचा एक धार्मिक व दानशूरवाणी राहत होता. इंदुमती ही त्याची पत्नी धार्मिक वृत्तीची व पतिव्रता स्त्री होती. त्याचा मुलगा बल्लाळ, त्याला लहानपणापासून देवपूजा करण्याची आवड होती. बल्लाळ आपल्या मित्रांना बोलवून गावाबाहेर जाई दगडाचे देव करून त्यांची पूजा करी असे. एक दिवस त्याला एक छानसा छोटासा गोटा दिसला. त्याला त्याने गणपती असे नाव दिले. त्याला दुर्वा वाहिल्या. नंतर तो देवाची पूजा करण्यात मग्न झाला. मग काही मित्र गणपती पुढे नाचत होते तर काही जण गात होते. बल्लाळाच्या अशा वागण्यामुळे गावातील लोक त्या कल्याणवाण्याला म्हणाले, तू तुझ्या मुलाला समजावून सांग, नाही तर आम्हाला त्याची तक्रार करावी लागेल. लोकांनी तक्रार करताच कल्याणवाण्याला राग आला की आपल्या मुलाची तक्रार करत आहे असे. मग मोठा राग आला.
त्याने भला मोठा सोटा घेतला व ते धावत तेथे आले. धावत गावाबाहेर गेले. तेथे सर्व मुलं गणपतीची पूजा करत होते. मुलांनी गणपतीची पूजा करत होती. मुलांनी बनवलेले काड्याचे देऊळ मंडप रागाने कल्याणवाण्याने पाडून मोडून टाकले. त्याला बघता सर्व मुलं पळून गेली. जो कल्याणवाल्या दक्षाने जे काही मंदिर बनवलं तो कल्याणवाण्याचा मुलगा त्याने जे मंदिर बनवलेले होते तर तिथेच त्याचा बाप तिथे गेला आणि त्याने त्याचे सर्व काड्यांचे देऊळ मंडप रागाने कल्याणवाण्याने पाडून तोडून टाकले आणि बघता सर्व मुले पळून गेली. एकटा बल्लाळच त्या ठिकाणी होता. बल्लाळाने जे मंदिर बनवलेले होते तर त्यांच्या वडिलांनी ते तोडून मोडून टाकले आणि सर्व मुलं गावाबाहेर पळून गेली. एकटा बल्लाळच त्या ठिकाणी बसलेला होता एका छानसा गोट्यासमोर गणपती म्हणून. आणि बल्लाळ त्या ठिकाणी गणपतीचे स्मरण करतच बसला होता. तो इतका मग्न होता गणपतीच्या स्मरण करण्यामध्ये की त्याला त्याचे वडील आल्याचे सुद्धा सर्व मुलं गावाबाहेर पळून गेली कल्याणवाण्याला बघून. फक्त एकटा बल्लाळच त्या ठिकाणी गणपतीचे स्मरण करत बसला होता. तो इतका मग्न होता की त्याचे वडील आल्याचेही त्याला कळले नाही. बल्लाळाचं लक्ष नाही पाहून कल्याणवाण्याला तर खूपच राग आला. सोट्याचे चांगले 4-5 रट्टे त्याने बल्लाळाला लगावले आणि शेजारच्या एका झाडाला बल्लाळाला चांगले आवळून बांधून मनसोक्त मारले. बल्लाळाच्या शरीरातून रक्तांच्या चिरकांड्या उडू लागल्या. कल्याण म्हणाला, बल्लाळा, आता तुला कोणता देव सोडवतो तोच बघते मी. म्हणून नंतर कल्याण तेथून घरून निघून गेला. मग बल्लाळाने गणेशाचे स्मरण करण्यास सुरुवात केली. बल्लाळ म्हणाला, देवा, जे तुझी भक्ती करतात, आराधना करतात, तूच त्यांचे संकट दूर करतोस ना. आणि मी तर तुझी पूजा आणि ध्यान करत बसला होता म्हणून मला अशी शिक्षा व्हावी. हा कुठला तुझा न्याय आहे? कदाचित सूर्य प्रकाशाचा त्याग करेल, शेष पृथ्वीला डोक्यावरून खाली ठेवून देईल, पण तू आपल्या भक्तांना विसरणार नाहीत हे मला माहिती आहे. तरी पण माझ्या वाटेला अशी विघ्न का यावीत? वडिलांच्या कृत्याच्या बल्लाळाला राग आला नाही. त्याने शाप दिला. वडिलांच्या कृत्यावर बल्लाळाला राग आला नाही. त्याने शाप दिला, माझ्या गणेशाचे देऊळ ज्याने मोडले. वडिलांचा राग आला नाही, पण काय श्राप दिला बल्लाळाने? ज्याने माझ्या गणेशाचे देऊळ मोडले, देवाला फेकून दिले, तो अंधा, मुका, बैरा होऊन त्याचे शरीर दुर्गंधयुक्त होईल. गणेशा, माझी भक्ती जर खरी असेल तर मी दिलेला शाप खरा ठरेल. वडिलांच्या माराचा मला काहीच फरक वाटत नाही, पण ज्यांनी तुझी पूजा विस्कटून टाकली, तुझी निंदा केली, त्याचे मला जास्त वाईट वाटत आहे. माझ्या शरीराला त्यांनी बांधले आहे, परंतु माझ्या मनाला तो कधीच बांधू शकणार नाही. तुझे नामस्मरण करताना मला मृत्यू येवो अशी माझी इच्छा आहे. बल्लाळाची गजानन प्रति अशी भक्ती पाहून श्री गजानन गणेश ब्राह्मण रूपात तेथे आल्याबरोबर बल्लाळाला बांधलेली रस्सी आपोआप सैल झाली. बल्लाळाने त्या ब्राह्मणाला साष्टांग दंडवत प्रणाम घातला. त्याबरोबर बल्लाळाच्या अंगावरील सर्व जखमा बऱ्या होऊन गेल्या. त्या ब्राह्मणाने बल्लाळाच्या शरीरावर डोक्यावर हात ठेवला. तितक्यात त्याच्या सर्व जखमा बऱ्या झाल्या. त्याचे शरीर तेजपुंज झाले. त्याला सर्व ज्ञान प्राप्त झाले. त्याने गणेशाची मनोभावे स्तुती केली. श्री गजानन प्रसन्न झाले. त्याला दृढ लिंगन देत म्हणाले, बल्लाळा, तू बनवलेले माझे मंदिर ज्याने मोडले तो तर नरकात जाईलच, पण तू दिलेला शापही खरा ठरेल. पुढच्या जन्मी त्याचे वडील त्याला घरातून हाकलून देतील. तुला आणखी कोणते वर पाहिजे असतील ते मागून घे. यावर बल्लाळ म्हणाला, देवा, मला काही नको. हर जन्मामध्ये तुझे स्मरण कायम राहो हा आशीर्वाद मला दे. जो पण मला जन्म मिळो त्या जन्मामध्ये मी तुझे स्मरण आणि तुझे नामस्मरण कायम करत राहू आणि या स्थळी तुम्ही राहून लोकांची संकटे दूर करावीत असा वर मला द्या. यावर श्री गणपती अधिकच संतुष्ट झाले आणि म्हणाले, बल्लाळा, तू खूप चांगला वर मागितलाय. या ठिकाणी माझे वास्तव्य कायम राहील. जो कोणी माझ्या या बल्लाळेश्वर मंदिरात येतील, बल्लाळेश्वर विनायक या नावाने येथे जो कोणी दर्शनाला येतील, तो प्रथम तुझं नाव बल्लाळ असे घेतील. तेव्हाच त्यांना पूजा संपूर्ण आणि अष्टविनायकाचे संपूर्ण पुण्यफळाची प्राप्ती होईल. म्हणून तुझं नाव अगोदर बल्लाळ येईल. म्हणून या ठिकाणीला श्री गणेशाला बल्लाळ विनायक असे नाव संबोधले गेले आहे. अष्टविनायक मधले बल्लाळेश्वर अष्टविनायकाची ही कथा होती. तर मग गणपतीने तेथे कायमस्वरूपी वास्तव्य केले आणि बल्लाळेश्वर विनायक असे नावाने ते अष्टविनायक संबोधले गेले. विश्वामित्राने ही कथा भीमराजाला सांगितली. तेव्हा भीमराजा म्हणाला, ऋषीवर्य, दक्षाची कथा मी ऐकली,
पण कल्याण वाण्याचं पुढे काय झालं ते मला सांगा ना. विश्वामित्राने परत भीमराजाला प्रश्न केला. तेव्हा विश्वामित्र म्हणाला, बल्लाळाने शाप दिल्यावर इकडे घरी कल्याण एकदम बधीर झाला. त्याला काही बोलता येईना. हळूहळू त्याच्या अंगाला छिद्रे पडून त्यात रक्त वाहू लागले, पू वाहू लागला. कल्याणची अवस्था पाहून इंदुमती म्हणजेच त्याची बायको खूप घाबरली आणि ती पळत पळत बल्लाळाला जंगलात बांधून ठेवले आहे असे तिला आठवण झाली. मग ती त्या शेजारीच्या 2-4 बायकांना घेऊन जंगलात गेली. तेथे तिला सुंदर मंदिर दिसले. त्या मंदिरात श्री गणेशाची छोटीशी मूर्ती होती. त्या मूर्ती पूजा बल्लाळेश्वर करत होता. बल्लाळ त्या मूर्तीची छोटीशी मूर्तीची पूजा जंगलामध्ये करत होता. ते पाहून ती म्हणाली, लोक मला उगीच खोटं सांगत होते की बल्लाळाला त्याच्या वडिलांनी बांधून ठेवलेलं आहे आणि तू तर इथं देवाची पूजा करत बसलेला आहे. लोक खूप खोटं बोलता असे त्या राणीने त्याच्या आईने सांगितले. मी माझ्या पतीची सेवा करायची सोडून इकडे तुला बघायला कशाला आले असते. माझा बल्लाळ कसा मनापासून अगदी गणेशाची पूजा करत बसला आहे असे तिने त्याला कडकडून मिठी मारली. त्याला म्हणाली, बल्लाळ घरी चल, तुझ्या वडिलांना अचानक काहीतरी झालं आहे रे. तू तरी बघ त्यांना काय झालं आहे. चल बाळ, आपल्या घरी जाऊ. त्यावर बल्लाळ म्हणाला, कोणते घर, कुणाचे वडील? मला कोणी आई वडील नाही, मला वगैरे वगैरे कोणीच नाही. माझे माता पिता सर्व काही आता फक्त श्री गजानन आहे. मी घरी येणार नाही. मी माझे शरीर संपूर्ण गजाननाला अर्पण करून चुकलो हो. तेव्हापासून मला सर्व ज्ञान प्राप्त झाले आहे. ज्याने देवाची विटंबना केली त्याला देवाने शिक्षा केलीच पाहिजे. जसे कर्म केले तसे फळ मिळालंच पाहिजे. मी कोणालाही ओळखत नाही. तू तुझ्या घरी जा, तुझ्या पतीची सेवा कर. मला माझ्या गणेशाचे स्मरण करून राहू दे. करत इथेच राहणार आहे. मी तुझ्या बरोबर येणार नाही. त्यावर इंदुमती त्याची आई म्हणाली, बाळा किती पण झाले तरी पण ते तुझे वडील आहेत. त्यांना या त्रासातून तूच मुक्त केले पाहिजे. मी एकटी कशी सोडवणार बरं या संकटातून. हे ऐकून बल्लाळ म्हणाला, या जन्मी तरी त्यांची सुटका होणार नाही. पुढच्या जन्मी तुझ्या राजकुळात जन्म होईल. त्यावेळी तुझे नाव कमला असेल. आता तुझा पती, पुढच्या जन्मी तुझाच पती तुझ्या पोटी जन्माला येईल आणि त्यावेळी त्याचं नाव दक्ष राहील. या जन्माच्या पापामुळे उपजत मुका, बैरा, कुबडा त्याच्या अंगाला खूप सारे छिद्रे राहतील. त्या जन्मातील त्याचे वडील त्याला संकटातून मुक्त करण्यासाठी खूप तप करतील, पण त्या तपाचा काहीच उपयोग होणार नाही. मग संतापून तो राजा तुला आणि तुझ्या मुलाला घरातून हाकलून देतील. नंतर एका ब्राह्मणाच्या अंगावरून जाणाऱ्या वाऱ्याच्या स्पर्शाने त्याच्या व्याधी बरा होतील आणि मग तुम्हा दोघांना लवकरच गजाननाचे दर्शन होईल. बल्लाळाची वाणी ऐकून तिला खूप आनंद झाला आणि तो सोडून जाणार म्हणून वाईटही वाटत होतं. जड अंतकरणाने घरी गेली आणि बल्लाळाला आकाशातून विमान न्यायला गणेश लोकामध्ये गणेशाचे दूत आले आणि विमानात बसून बल्लाळ स्वर्ग लोकामध्ये गेला. विश्वामित्राने परत भीमराजांना विचारले, महाराज मग पुढे त्या दक्षाचे काय झाले ते सांगा ना. त्यावर विश्वामित्र म्हणाले, कौंडिन्य नावाच्या नगराजवळच एक अरण्य होते. त्या अरण्यात एक छानसं सरोवर होतं. त्या सरोवराच्या काठ्यावर एक मोडकळीस आलेले जुनाट श्री गणेशाचे मंदिर होते. त्या मंदिरात दक्षाने 12 वर्ष श्री गजाननाची मानस पूजा अगदी षोडोपचारे केली. 12 वर्ष आणि 21 दिवस झाल्यावर उत्तर रात्री दक्षाला एक स्वप्न पडले. स्वप्नात एक मोठा हत्ती दिसला. त्या हत्तीने सोंडेने दक्षाच्या गळ्यात रत्नांची माळ घातली आणि सोंडेने उचलून आपल्या पाठीवर घेतले. मग तो हत्ती चालत चालत तेथे गुड्या पताका लावलेल्या होत्या त्या नगरात घेऊन गेला. दक्ष जेव्हा जागा झाला तेव्हा त्याने हे स्वप्न आपल्या मातेला सांगितले. त्यावर माता म्हणाली, बाळ दक्षा, स्वप्नात जो हत्ती तू पाहिलास ना तो साधा सुद्धा हत्ती नव्हता. तो प्रत्यक्ष श्री गणेशच होता. त्याने तुला पाठीवर घेतले म्हणजे तुला लवकरच राज्य मिळणार आहे. तू राजा होणार आहे. हे ऐकून दक्षाला खूप आनंद झाला. तो म्हणाला, माते, जेव्हा मला राज्य मिळेल त्यावेळी मी तुला पालखीतून नेईन. तुला अलंकार, वस्त्र, रत्न जळीत आभूषणे घालीन. त्यावर माता म्हणाली, दक्षा बाळ, ज्यावेळी तू गादीवर बसशील त्यावेळी मला सर्वात जास्त आनंद होईल. पण धर्माने वागून राज्य कारभार केलास तर मला विशेष आनंद होईल. देव तुझे कल्याण करो. कौंडिन्य नगराचा राजा अचानक मरण पावला. सर्व वातावरण शोकाकुल होते. त्या राजाची पत्नी सुलभा ही महापतिव्रता होती. तिला तर अनावर शोक झाला होता. राजाचे 2 प्रधान होते, सुमती आणि मनोरंजन. या दोघांना काय करावे काहीच कळेना. हे बघून राजपुरोहित म्हणाले, हे बघा, तुम्ही सगळे शांत व्हा. राजाने मेल्यावर त्यांच्या नातेवाईकांनी शोक करू नये असे शास्त्रात सांगितले आहे. रडल्यामुळे त्याच्या डोळ्यातील पाणी मृत्यूंच्या तोंडात पडते व त्यांचा आत्मा पुढे सरकत नाही. त्यात अडथळा येतो. मृताला जास्त वेळ ठेवता येत नाही.
लगेचच अग्निसंस्कार करायचे असते. या जगात जन्माला येणाऱ्या प्रत्येक जीवाला मरण हे आहेच, तेव्हा तुम्ही शोक करत बसू नका. सूर्य आणि चंद्रवंशातील राजे अनेक जन्माला आणि मरण पावले आहेत, याला काही गंती आहे का? सर्वांना आपला जीव प्रिय आहे, रडत बसण्यात काही अर्थ नाही. असे किती वेळ रडत बसणार? पुढील कामं करायची आहेत की नाही? राजाला मूल बाळ नसल्यामुळे त्याच्या उत्तर कार्यासाठी धर्मपुत्र शोधायला पाहिजे, तो शोधा. पुरोहितांचे बोलणे ऐकून सर्वांनी शोक आवरता घेतला. सुमंत प्रधानाने पुढे येऊन राज्याचे उत्तर कार्य केले. राजाला तिलांजली देऊन सर्व माघारी केले. राजवाड्यात आल्यावर त्याच्या राणीने सुलभाचे सांत्वन केले व सारे जण आपापल्या घरी निघून गेले. राजानंतर गादीवर कोणाला बसवायचे हा मोठा प्रश्न त्याला पडला होता. त्याचवेळी परमज्ञानी श्री गणेश भक्त मृदुंगल ऋषी त्या ठिकाणी आले. मृदुंगल ऋषी तेथे आले. त्या ठिकाणी त्यांनी प्रधानांना उपदेश केला. म्हणाले, गादीवर कोणीतरी पाहिजे. यासाठी राजाचा जो मोठा हत्ती आहे त्याच्या सोंडेत एक रत्नमाला द्या आणि त्याला रस्त्यावर सोडा. ज्याच्या गळ्यात तो रत्नमाला घालेल त्याला गादीवर बसवा. व मृदुंगल ऋषीचा हा उपदेश सर्वांना आवडला. मग शुभ दिवस पाहून नगरातील सर्व लोकांच्या उपस्थितीत राणीने त्या महान नावाच्या हत्तीच्या सोंडेत एक रत्नमाला दिली आणि म्हणाली, जो कोणी या राज्याच्या गादीवर बसण्यायोग्य असेल त्याच्या गळ्यात ही माळ घाला. अशी तिने हत्तीला प्रार्थना केली. तो हत्ती खूप इकडे तिकडे फिरला. प्रत्येकाला वाटत होते की हत्तीने आपल्याच मुलाच्या गळ्यात माळ घालावी म्हणून प्रयत्न करत होते. प्रत्येक पुरुषाला वाटत होते की हत्ती आपल्याच गळ्यात माळ घालील, पण हत्तीने तेथील कोणाच्याच गळ्यात माळ घातली नाही. सर्व शहरात हत्ती फिरला, पण त्याने कोणाच्याच गळ्यात माळ घातली नाही. तो नगराच्या बाहेर गेला. लोकही त्याच्या मागे गेले. हत्तीने कोठेही न जाता सरळ नगराबाहेर जेथे गजाननाचे मंदिर होते तेथे दक्ष गजाननाची पूजा करत होता त्याच्या गळ्यात माळ घातली. दक्षाच्या गळ्यात हत्तीने माळ घातली, पण प्रजेला हे मान्य आहे की नाही प्रधानांनी पडताळून पाहिले. नंतर दक्षाला राजवाड्यात आणून धूमधडाक्यात त्याचा राज्याभिषेक केला. राजा झाल्यावर दक्षाने आपल्या मातेला मृदुंगल ऋषींना वाड्यात बोलवले व त्यांना नमस्कार करून त्यांचा सत्कार केला. मृदुंगल ऋषींना गावे व रत्ने दान दिली. ब्राह्मणांना दान देऊन भोजने दिली. काही दिवसांनी ही बातमी दक्षाच्या पित्याला म्हणजेच कर्नाटकातील वल्लभ राजा समजली आणि समजल्यावर तो आनंदाने आपल्या मुलाला भेटायला आला. नंतर वीरसेन नावाच्या राजाच्या स्वप्नात गजाननाचा दृष्टांत झाला. स्वप्नात सांगितले की तू तुझी मुलगी दक्षाला दे. त्याप्रमाणे वीरसेनाने आपली मुलगी दक्षाला दिली. नंतर थोड्या दिवसांनी दक्षाला मुलगा झाला. त्याचे नाव बहुतभानी असे ठेवले. नंतर हलाधरचा पुत्र सुधीर, त्याचा पुत्र पद्याकर आणि पद्याकराचा पुत्र रिपुमर्दनाचा मुलगा चित्रसेन आणि चित्रसेन राजाचा मुलगा भीमराजा तूच आहे असे भृगु ऋषींनी सांगितले. तर अशी ही बल्लाळेश्वर अष्टविनायकाची कथा होती, तर मी ती तुम्हाला सांगितली. मित्रांनो, तर मला अशी आशा आहे की तुम्हाला बल्लाळेश्वराची कथा आवडली असेल. म्हणजे तुमचे हे एक अष्टविनायक या कथेत झाले. घर बसल्या अष्टविनायकांच्या कथा तुमच्या श्रवण होत आहे. स्वयंपाक करता करता, पूजा करता करता, जेव्हा वेळ भेटेल तेव्हा या गणपती बाप्पासमोर गणेश पुराणाचं श्रवण केल्याने खूप खूप काही आपल्याला पुण्यफळाची खरोखर प्राप्ती होते. मी तर गेल्या 15 वर्षापासून ऐकते, तर माझं तोंडी पाठ झालेलं आहे गणेश पुराण जसं. तर तुम्ही पण गणेश पुराण अगदी मनाने श्रवण करा. कुठून कोणत्या गावाहून माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा आणि माझा आत्मविश्वास वाढवा. कमेंट्स बॉक्समध्ये जय श्री गणेशा, वक्रतुंडाय हू, जो तुम्हाला मंत्र गणपती बाप्पाचा आवडत असेल, या गावाचं नाव तुम्हाला तुमच्या गावाचं नाव ते बी केलं तरी पण चालेल. आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा, म्हणजे ते सुद्धा गणेश पुराणाचे श्रवण करतील आणि तुम्हालाच त्याचं पुण्य मिळेल. जय श्री गणेशा.